जागतिक एड्स दिनानिमित्त मेणबत्ती रॅली सहसंपादक सलीम कुरेशी। जागतिक एड्स दिन आणि जागतिक एड्स सप्ताहाच्या निमित्तानं अजिंठा गावात मेणबत्ती म्हणजेच कॅन्डल रॅली काढून जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले। हा उपक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष छत्रपती संभाजीनगर ICTC सोयगाव आणि मराठवाडा ग्रामीण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला। या कार्यक्रमाचे नेतृत्व प्रकल्प संचालक अप्पासाहेब पाटील उगलेसर आणि प्रोजेक्ट मॅनेजर अन्नपूर्णा ढोरे यांनी केले। रॅली दरम्यान गावकऱ्यांना HIV एड्स विषयी जागरूकता, गुप्त रोगांची कारणं, लक्षणे तसेच समाजातील गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले। कार्यक्रमास अजिंठा व परिसरातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, समाजसेवक, ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी, डॉक्टर, पत्रकार, आशा वर्कर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यामध्ये वैद्यकीय अधीक्षक दिनाजी देवबा खंदारे, कौन्सिलर सुनील वानखेडे, लिंक वर्कर अरुण चव्हाण देशमुख, सुपरवायझर वनिता शिंगारे तसेच एकलाप तडवी, रघुनाथ चव्हाण, शिवप्रसाद तुरे, डॉक्टर भाऊसाहेब सोळंखे, डॉक्टर शशिकांत जोशी, डॉक्टर गणेश दसरे आदी मान्यवर उपस्थित होते। त्याला ताप येतो, त्याला खोकला येतो, असे वेगळे असे दुसरा मित्र म्हणतो अरे यार मग हे लक्षणं कोणामध्ये दिसतात, ओळखून येत नाही, ते कसा ओळखायचा, तो दुसरा म्हणतो माझ्यासारखा ओळखायचा। म्हणजे त्याच्या मनात जो एक मित्र असतो तो याचे पॉझिटिव्ह असतो, म्हणून तो म्हणतो की मी सरकारी दवाखान्यात गेलो, तिथं मला ट्रीटमेंट दिली, लोकांनी समजून सांगितलं, त्या गोळ्या औषधं घेतली, ART नावाची ट्रीटमेंट घेतली, त्याच्यामुळे मी आता चांगला झालो। त्याच्यामुळे मित्रांनो HIV आजाराला घाबरायचं नाही। आपल्या मनामध्ये जो अंधकार असेल, HIV आजार व्यक्ती आजूबाजूला असेल तरी घाबरण्यासारखं कारण नाही। तुम्ही त्यासोबत बसू शकता, उठू शकता, जेवण करू शकता, एकत्र फिरू शकता, त्याला आजार पसरत नाही, फक्त रक्ताद्वारे हा आजार पसरतो। त्याच्यामुळे ह्या आपण कॅन्डल रॅलीचं नियोजन केलं। बुलढाणा जिल्ह्यात महिला व बाल विकास विभागाच्या मान्यतांमध्ये मनमानी आणि गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्यावर करण्यात आला आहे। ममता विदर्भ NGO फाउंडेशनच्या म्हणण्यानुसार जिल्ह्यातील अनुभवी आणि जुनी स्थानिक संस्थांना डावलून बाहेरील जिल्ह्यातील बीड, अहिल्यानगर, परभणी आणि वाशिम जिल्ह्यातील संस्थांना प्राधान्याने मान्यता देण्यात आली आहे। बुलढाणा प्रतिनिधी सय्यद इरफान। स्थानिक 5 संस्थांनी यावर सातत्याने तक्रारी, निवेदनं दिली। जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील आणि मुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंतही विशेष पोहोचवण्यात आला, मात्र कारवाई न होता बाहेरील संस्थांचेच प्रस्ताव मंजूर झाल्याचा आरोप आहे। सर्वात गंभीर आरोप म्हणजे मान्यता मिळवण्यासाठी 3.5 लाख रुपयांची मागणी केली जात असल्याचा दलाल सुरेश देशमुख यांच्या मार्फत हा गैरव्यवहार केल्याचा संस्थांचा आरोप आहे। बाहेरील संस्थांची बुलढाणा जिल्ह्यात कार्यालये नाहीयेत, प्रतिनिधी नाहीयेत आणि एजंट मार्फत महिलांची फसवणूक सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे। या पार्श्वभूमीवर सर्व स्थानिक संस्थांनी महिला बाल विकास विभागाचे हे आदेश तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे। अन्यथा 16 डिसेंबर रोजी मुंबई मंत्रालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। काम घेतलं जाते कधी कधी संस्थांच्या माध्यमातून, कधी कधी ते स्थानिक लेवलवरच्या पण संस्था नसतात, अदर जिल्ह्यातल्या आहेत। महाराष्ट्रभरामध्ये 35 जिल्हे आहेत। आता होणार एक 36वा आहे, ते वेगवेगळ्या तालुक्यातले, वेगवेगळ्या जिल्ह्यातले, ज्यांना आम्ही कधी ओळखतही नाही, कधी पाहत नाही, अशा लोकांना ते काम दिलं जातं। मग आम्ही विचारायचं कोणाकडे, जायचं कोणाकडे? कधी तर 1 वर्षानंतर किंवा 9 महिन्यानंतर आम्हाला जिल्ह्यावरून महिला व बाल कल्याण विभागातून फोन येतो, ताई तुमच्या मुलांचे बोनाफाईड घेऊन या आणि त्यांचा फोटो घेऊन या, त्यांचा उत्पन्नाचा दाखला घेऊन या, त्यांचा रहिवासी घेऊन या, तुमचे आधार कार्ड घेऊन या, पॅन कार्ड घेऊन या, या सगळ्या गोष्टी मागवल्या जातात 1 वर्षभरानंतर। 1 वर्षभर काय डिपार्टमेंट झोपलेलं असतं का? महिन्याला पैसे टाकता येत नाहीत का? महिन्याला शिक्षणाचा खर्च नसतो का? की वर्षातून एकच वेळा असतो? ह्याला एकमेव जबाबदार तटकरे ताई तुम्ही असाल। मुळात 1 वर्षामध्ये जर माझा मुलगा 10वीला आता असता तर त्याचं शिक्षण मी कसं केले असते आणि जर हे शिक्षण झालं नसतं तर जबाबदार कोण असतं? आणि मुळात मला हा एक प्रश्न विचारायचा आहे की जर तुमच्याकडे निधी जर कमी असेल तर तुम्ही कोणाला प्राधान्य देता? मिडल म्हणजे मध्यम माध्यमिक शाळांना देताय की उच्च माध्यमिकला देताय की प्राथमिकला देताय? तुम्ही ही गोष्ट प्रणालीमध्ये आखून ठेवलेली आहे का? तुम्ही याचा आराखडा तयार केला आहे का? तुम्ही या सगळ्या गोष्टीची जनगणना, आणि मला एक विचारायचं आहे की संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये
जितक्या विधवा महिला असतील किंवा विधुर पुरुष असतील किंवा एकल संघटना जी आहे त्या संघटनेमधून तुम्ही खरंच खरोखर सर्वे करून तळागाळातले सगळी लोक तुम्ही वंचित असलेली सगळी तुम्ही या योजनेचे लाभार्थी म्हणून घेतलेलेच आहेत का? तर किती टक्के आहेत याचा सर्वे तुम्ही खुलासा केलाय का कधी? जर केला असेल तर मग ती टक्केवारी किती आहे संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये की ह्या योजनेचे लाभार्थी इतके आहेत? आपली मागणी काय? माझी मागणी इतकी आहे की महिन्याला 2,250 रुपये त्या बालकाच्या खात्यावर डीबीटी मार्फत पडावे आणि स्थानिक लेवलवरच्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांना ते काम द्यावं, ही माझी मागणी आहे. बाल संगोपन योजनेचा भ्रष्टाचार झालेला आहे. मंत्री आदित्यताई तटकरे यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे. क्रांतिज्योती बाल संगोपन योजना राबविण्यासाठी सेवाभावी संस्थेकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्या अनुषंगाने प्रस्ताव जिल्हा स्तरावरून आयुक्त लेवलवरून मंत्रालयामध्ये पोहोचले. गेल्या 1 वर्षापासून तुम्हाला पुढच्या महिन्यात मान्यता देऊ, आता आचारसंहिता आहे, त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये मान्यता देऊ, आचारसंहिता आहे. स्थानिक आमदार, खासदार, मंत्री, पालकमंत्री यांच्या पत्रांना सुद्धा वाव न देता फक्त त्यांनी पैशाचाच भाव दिला आहे आणि ज्यांनी त्यांना 3.5 लाख रुपये दिलेले आहे अशा संस्थांना त्यांनी मान्यता दिलेली आहे. आणि ज्या संस्था बाहेर जिल्ह्यातल्या आहेत, ज्या संस्था स्थानिक जिल्ह्यातल्या आहेत, स्थानिक जिल्ह्यातल्या संस्थेला प्राधान्य द्यायला पाहिजे होतं, परंतु त्यांनी बाहेर जिल्ह्यातील संस्थेकडून पैसे घेऊन त्यांना स्थानिक जिल्ह्यामध्ये मान्यता, बुलढाणा जिल्ह्यामध्ये बाहेर जिल्ह्यातील संस्थांना मान्यता दिली आहे. नगरसारख्या जिल्ह्यातील संस्था इथे येऊन काम करू शकते का? पैशाचा गोडबंगल नाही का? आणि इथे जर संस्था नसेल, पण इथे ऑलरेडी संस्था आहेत ना, 6 संस्था आहेत स्थानिक जिल्ह्यातल्या, ज्या संस्थेला 15-15 वर्ष झालेत, ज्या संस्थेचे शासनाच्या 5 ते 6 डिपार्टमेंटसोबत कार्य आहे, ज्या संस्थेला शासनाने पुरस्कार देऊन सन्मानित केलं, अशा संस्थेला तुम्ही मान्यता देत नाही आणि बाहेर जिल्ह्यातल्या संस्थेला तुम्ही मान्यता देता. आपली मागणी काय? तुम्हाला कोणी पैसे मागितले होते का? हो, तिथे मंत्रालयामध्ये जो देशमुख नावाचा व्यक्ती आहे त्या व्यक्तीने 3.5 लाख रुपये आम्हाला मागितले होते. तुम्हाला जर मान्यता लागत असेल तर तुम्हाला 3.5 लाख रुपये द्यावे लागतील. हा व्यक्ती कोण आहे? हा देशमुख नावाचा व्यक्ती आहे. त्याची रिसर मी तक्रार पण केलेली आहे. त्याचा नाव नंबर सुद्धा माझ्याकडे कोण आहे? कोणाचा माणूस आहे? तो त्यांच्या मतदारसंघातला माणूस आहे. कोणाच्या? आदित्यताई तटकरेच्या मतदारसंघातला तो व्यक्ती आहे. मंत्रालयाच्या बाहेर तो व्यक्ती राहतो आणि मंगळवारीच तो भेटतो. आपली मागणी काय? आपली मागणी आहे की जी स्थानिक संस्था आहेत, एक संजीवनी बहुउद्देशीय संस्था आणि स्वर्गीय निंबाजी पाटील बहुउद्देशीय संस्था, या स्थानिक संस्था गेल्या 15 वर्षापासून कार्यरत आहे. या संस्थेला क्रांतिज्योती बाल संगोपन योजनेची मान्यता द्यावी. जर मान्यता दिली नाही तर आम्ही निवेदनात दिलेलं आहे की आम्ही मंत्रालयासमोर दिनांक 16/12/2025 आंदोलन करणार आहोत NGO फेडरेशनच्या वतीने. या अगोदरही आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला मान्यता मिळतील म्हणून आम्ही थोडं थांबलो होतो.